पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। आज पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। पहाटेची महापूजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आले, तर बम बम भोले हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव अर्धनारीश्वर स्वरूप असलेल्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरामधून लाखो भाविक भीमाशंकर नगरीमध्ये दाखल झालेले। याचाच ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पवित्र श्रावण मास सुरू झाला असून 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरीमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीग लागलेली पाहायला मिळते। आम्ही सध्या मंदिर गाभाऱ्यात आहे। पहाटेची महापूजा झाल्यानंतर आणि आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। बम बम भोलेच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला असून देशाच्या कानाकोपऱ्यात लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येत आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्तिभावाने ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या चरणी नतमस्तक होतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी पुजारी आहेत। काय सांगाल, काय वेगळेपण आहे या ज्योतिर्लिंगाचं? पूर्ण 12 ज्योतिर्लिंगांमध्ये एकच ज्योतिर्लिंग असं आहे की शिव आणि शक्ती इथे एकरूप विराजमान आहे। शिवलिंगामध्ये 2 भाग आहेत, एकीकडे शिव एकीकडे शक्ती पार्वती। हे असं अर्धनारी स्वरूप आहे, हेच इथली विशेषता आहे। तर मोठ्या संख्येने भाविक भक्त येत आहे आणि गेली अनेक दिवस मंदिर दर्शनासाठी बंद होता आणि आता त्यानंतर भाविकांची संख्या वाढलेली आहे। सलगच्या सुट्ट्यामुळे मोठी गर्दी झालेली आहे। निश्चितच मंदिर 6 महिने बंद होतं। भाविक भक्त मंदिर उघडण्याची आतुरतेने वाट बघत होते। ह्या काळात जे मंदिर बंद होते त्याच्यानंतर जी भाविकांचा ओघ आहे हा निश्चितच वाढलेला आहे। पूर्वीची गर्दी आणि आत्ताची गर्दी यामध्ये फरक आहे, पण उत्तम नियोजन असल्यामुळे या गर्दीचा उत्तम नियोजन झालेलं आहे, त्यामुळे त्रास कुठल्याही भाविकाला होत नाहीये। 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एकमेव ज्योतिर्लिंग जे अर्ध नर नारी नटेश्वर रूपात असून या ठिकाणी मोठ्या संख्येने देशाच्या कानाकडून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी ज्योतिर्लिंग भीमाशंकर चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत। हेमंत चापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे।